विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान कार्डला आपला मोबाईल नंबर जर तुम्ही लिंक केला नसेल तर लगेच करून घ्या, कारण त्याचे मोठे फायदे सरकार तुम्हाला देणार आहे। तर हे फायदे कोणते असणार आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। सो व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर अजूनही नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। महाराष्ट्र राज्यात होणार असलेली आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने राज्यात यावर्षीच्या दुसऱ्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची घोषणा केली आहे आणि यात मतदारांसाठी दावे आणि हरकतींसाठी दिनांक 6 ऑगस्ट 2024 म्हणजेच मंगळवारी ते दिनांक 20 ऑगस्ट 2024 या कालावधीत निश्चित केला आहे। या कार्यक्रमाअंतर्गत पात्र 9 मतदारांच्या नोंदणीसह विद्यमान मतदारांसाठी मतदार यादीतील आपल्या जे तपशिलांमध्ये आहे ते तपशील बदल दुरुस्त्या अद्ययावतीकरण करण्याची संधी देखील उपलब्ध करून दिली आहे। यामध्ये मतदारांनी मतदान यादीतील आपल्या नावासोबत स्वतःचा मोबाईल क्रमांक जोडून घेण्याची संधी मिळणार आहे। तरी सर्व मतदारांनी आपले मोबाईल क्रमांक मतदार यादीतील आपल्या नावासोबत जोडून घ्यावे असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने प्रसिद्धी पत्राद्वारे केले आहे। याचे फायदेही खूप सारे होणार आहेत। सरकारकडून यांना फायदे मिळणार आहेत, तर कोणते फायदे असणार आहेत तेच आपण पाहूयात। तर मतदार यादीतील नावाच्या मोबाईल क्रमांक जोडण्याचे फायदे असे होणार आहेत की निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी विविध सूचना आणि माहिती पाठवली जाते। यामध्ये मतदान केंद्र, मतदानाची तारीख, मतदानाची वेळ इत्यादी महत्त्वाची माहिती या बाबी समाविष्ट असतात। मतदानाच्या दिवशी आपला वेळ वाचवण्यासोबतच विनासायात मताधिकार बजावण्यासाठी ही माहिती कामी येते। त्यामुळे मतदार यादीत आपला मोबाईल क्रमांक जोडलेला असल्याने भारत निवडणूक आयोगाकडून मतदारांसाठी वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचना आणि निर्देशांची माहिती मतदारांना सुलभतेने प्राप्त होते। भारत निवडणूक आयोगाच्या वतीने राबवले जाणारे मतदान संरक्षणासारखे उपक्रम मतदारांचे नाव मतदार यादीतून वगळण्यासंदर्भातील अर्जावरील कार्यवाही याबाबतच्या सूचना, नोटिसा तसेच पंचनाम्यांची सूचना ही वेळोवेळी प्राप्त होत आहे आणि संभाव्य कार्यवाही सुलभ होते। तसेच भारत निवडणूक आयोगाच्या voters.eci.government.in या संकेतस्थळाद्वारे तसेच वोटर हेल्पलाईन ॲपद्वारे यादीतील आपल्या नावाचा सुलभतेने शोधही घेता येतो। त्यासोबतच मतदारांना आपले मतदार ओळखपत्रही सहजतेने डाउनलोड करता येते। तर हा मोबाईल नंबर तुमच्या मतदार यादीतील नावाशी जोडण्याचे काही पर्याय हे सरकारने दिले आहेत। त्यामध्ये पहिला पर्याय म्हणजे 9 मतदार नोंदणीचा अर्ज भरताना। 9 मतदार नोंदणीचा अर्ज भरताना आपल्याला अर्जात स्वतःचा मोबाईल क्रमांक देण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे। त्याचवेळी आपण इतर कोणत्याही मतदार ओळखपत्रासाठी वापरला न गेलेला असा स्वतःचा मोबाईल क्रमांक दिला तर तो मतदार यादीत आपल्या नावासोबत जोडला जातो आणि त्याचा तुम्हाला वरील सांगितल्याप्रमाणे सर्व काही फायदे हे होणार आहेत। त्यानंतरचा पुढचा फायदा आहे तो म्हणजे नोंदणीकृत मतदारांचे अर्ज क्रमांक 8 म्हणजे भारत निवडणूक आयोगाच्या मतदारांकरिता असलेला अर्ज क्रमांक 8 मध्ये मतदार यादीतील वैयक्तिक तपशिलामधील बदल, दुरुस्त्या आणि अद्ययावतीकरणा अंतर्गत मतदार यादीत आपल्या नावासोबत मोबाईल क्रमांक जोडण्याचा पर्याय हा दिला आहे। हा अर्ज तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने भरू शकता। ऑनलाईन अर्ज भरण्याकरता voters.eci.government.in हे संकेतस्थळ किंवा वोटर हेल्पलाईन हे मोबाईल ॲप वापरता येणार आहे। या संकेतस्थळावर लॉग इन केल्यावर अर्ज क्रमांक 8 निवडून त्यात करेक्शन ऑफ एंट्रन्स इन इलेक्टोरल रोल या सुविधेअंतर्गत आपल्या नावासोबत मोबाईल क्रमांक जोडण्याचा पर्याय मिळतो।
त्यानंतर तुम्हाला ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी मतदार जवळचा मतदान नोंदणी कार्यालयात जाऊन तसेच विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमादरम्यान आयोजित केल्या जाणाऱ्या विशेष शिबिरांमध्येही ऑफलाईन पद्धतीने अर्ज हा भरता येणार आहे. आपण आपल्या मतदान केंद्र स्तरावरील अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकता आणि त्यांनाही मतदार यादीतील आपल्या नावासोबत मोबाईल क्रमांक जोडून देण्याची विनंतीही करू शकता, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी यांनी केले आहे. सो मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त मतदार जे मेंबर आहेत त्यांच्यापर्यंत शेअर करा, कारण त्यांनाही याची माहिती मिळेल. मोबाईल नंबर अजूनही कोणी जर तुमच्या मतदार यादीतील नावासमोर जर ॲड केला नसेल किंवा लिंक केला नसेल तर लिंक करून घ्या, कारण त्याचे फायदे तुम्हाला होणारच आहेत. त्यामुळे अजूनही कोणी जर मोबाईल नंबर लिंक केला नसेल तर नक्की लिंक करून घ्या. भेटूया पुढच्या एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.